राधानगरी ग्रामपंचायतीच्या वतीनं दिवंगत अजित पवार यांना अभिवादन। राधानगरी ग्रामपंचायतीच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी लोकनियुक्त सरपंच सविता भाटळे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। कार्यक्रमादरम्यान भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या जिल्हा युवा अधिकारपदी नुकतीच निवड झालेल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील सुपुत्र आकाश जिनकर यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले, राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास घेणारे, तळागाळातील जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती। प्रशासकीय शिस्त, तत्पर निर्णय क्षमता आणि जनसेवेसाठीची त्यांची बांधिलकी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असं त्यांनी सांगितलं। दरम्यान आकाश जिनकर यांनी ग्रामपंचायतीने उभारलेल्या अभ्यासिकेची पाहणी करून समाधान व्यक्त केलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असून अशा सुविधा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास उपसरपंच वैशाली किल्लेदार, ऋतुजा म्हापसेकर, डी.एस. कांबळे, संजय मुरगुडे, सुप्रिया वाडकर, पूनम गुरव, वंदना पवार, विकास पाटील, तुषार पाटील, सचिन भाटळे, सुजित साळोखे, ग्रामपंचायत अधिकारी युवराज पाटील तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।